हाय गाईज, स्वागत आहे तुमच्या आनंदी फूड्समध्ये। आज आपण आहे ना काजू करीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। एकदम हॉटेलमध्ये मिळते ना तशीच। त्यासाठी आपण इथे ना 50 ग्रॅम काजू घेतलेत। ते आता मी ना चांगले फ्राय करून घेत आहे। मी त्याचे 2 भाग करून घेतलेत, कारण की ना काजूमध्ये ना कधी कधी खराब निघतात, जाळे वगैरे असतात त्याला। आता मी काजू फ्राय करून घेतल्याच्या नंतर आहे ना 2 ते 3 छोटे कांदे ना बारीक चिरून घेतलेत। त्याला आता ते कांदे ना मी चांगले परतून घेणार आहे तेल टाकून। आपल्याला चांगले ब्राऊन होऊन द्यायचेत। इथे मी ना अद्रक लसूण टाकलेला आहे आणि 2 चम्मच खोबरे टाकले। आपल्याला थोडा कांदा फ्राय झाल्यावरती टाकायचे आणि हे टाकल्यावर पण चांगलं परतून घ्यायचे। आता हे परतलं ना आपण त्याच्यात ना 2 मोठाले टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो ना थोडे चांगले पिकलेलेच घ्यायचेत, म्हणजे थोडा आंबटपणा नाही येत ग्रेव्हीला, आणि चांगले मऊ होईस्तोवर परतून द्यायचे। हॉटेलचं कुणाला खायला आवडत नाही, सर्वांनाच आवडतं, पण आपण प्रत्येक वेळेस हॉटेलचं नाही खाऊ शकत। कधी पैशाचा पण विचार करावा लागतो आणि कधी चांगलं पण नसतं त्याच्या शरीरासाठी, त्याच्यामुळे रोज तर नाही खाऊ शकत। पण आपण घरी बनवून नक्की खाऊ शकतो। इथे मी ना 3 मिरच्या घेतल्या होत्या, बेडगे मिरच्या, अर्धा चम्मच खसखस आणि मगजबी हे मी आधीच भिजत घातलं होतं पाण्यात। आणि आता आहे ना ग्रेव्ही करताना ना त्यात मी ते वाटून घेतलेलं आहे बारीक। इथं मी कढई ठेवून 2-3 चम्मच तेल टाकून ग्रेव्ही टाकलेली आहे आणि आपल्याला ही ग्रेव्ही ना चांगली परतू द्यायची। मेन म्हणजे ग्रेव्ही चांगली परतली ना तरच भाजी छान लागते, म्हणजे तो कांदा टोमॅटोचा ना उग्रवास कमी होतो आणि भाजीला छान चव येते। आता आपल्याला ना यात कुठलाही फूड कलर नाही टाकायचा आहे, कारण की आपण बेडगी मिरची टाकल्यात 2-3 वाटणात, त्याच्यामुळं छान कलर येणार आहे। तुम्ही पाहू शकता किती छान ग्रेव्ही परतली आपली। एका साईडला तेल झालंय। आता आपण आहे ना याच्यात सर्व मसाले टाकून घेणार आहोत ग्रेव्ही फ्राय झाल्यावर। मी इथं अर्धा चम्मच कस्तुरी मेथी घेतली आहे, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच मिरची पावडर, काळा मसाला घेतला आहे अर्धा चम्मच, गरम मसाला, धने पावडर आणि हळद, थोडीशी जिरेपूड। तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही मसाले कमी जादा करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीनुसार। बघा आपला मसाला पण छान फ्राय झालेला आहे। आता आपण त्याच्यात आहे ना हे तळून घेतलेले काजू टाकत आहोत। आता आपल्याला थोडं परतू द्यायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्याच्यात पाणी घालू शकता, म्हणजे घट्ट पातळ बघून। थोडीशी घट्टच करायची आपल्याला। आपल्याला आता याला आहे ना एक चांगली उकळी येऊ द्यायची। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी, आधी मीठ टाकलं नव्हतं। आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून टाकायची आहे। भाजी नक्की ट्राय करा आणि सांगा कशी झाली। भाजी आपली शिजलेली आहे, चांगली उकळी आलेली आहे। तुम्ही पाहू शकता कलरही छान आलाय, एकदम हॉटेलसारखी। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पाहू शकता किती छान दिसतीये आणि टेस्टला पण छान झाली होती। भेटूया आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये।